स्वागत आहे मित्रांनो आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये 284 किलोमीटर लांबी असणाऱ्या वर्धा ते नांदेड या सिंगल ट्रॅक रेल्वे लाईनमध्ये आजच्या अपडेटमध्ये आपण कळंब स्टेशनपासून यवतमाळच्या दिशेचा अपडेट घेणार आहे। तर या ठिकाणापर्यंत वर्धा जंक्शनवरून रेल्वे लाईन ही ऑपरेशनल आहे व कळंब स्टेशनवर आज आपण या ठिकाणापासून समोरचा अपडेट हा बघणार आहे। तर मित्रांनो टनलचे काम हे बाकी असल्यामुळे या ठिकाणापासूनचा जो अपडेट आहे तो आपण गुगल मॅपवरतीच घेणार आहे। कळंब स्टेशनपासून आपण पाहू शकता की समोर साधारणतः 1 किलोमीटर ते 2 किलोमीटरपर्यंत रेल्वे ट्रॅकच्या निर्मितीचे जे काम आहे ते पूर्ण करण्यात आल्याचे आपल्याला समोर दिसत आहे। हा जो रेल्वे ट्रॅक आहे मित्रांनो हा ज्या वेळेला कळंब ते वर्धा या दोन जंक्शन दरम्यानचा जो रेल्वे ट्रॅक आहे ज्या वेळेला ऑपरेशनल केला गेला त्याच वेळेस या ठिकाणापर्यंत रेल्वे ट्रॅक जो आहे तो बनवण्यात आला होता। तर त्या पुढच्या कामाची माहिती आज आपण घेणार आहे। यवतमाळ हे कळंब रेल्वे स्टेशनपासून साधारणतः 40 किलोमीटर अंतरावर असणार आहे। तर कळंब रेल्वे स्टेशन हे कळंब शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर नागपूरच्या दिशेने किंवा वर्धाच्या दिशेने असणार आहे। या ठिकाणापर्यंत रेल्वे ट्रॅक हा यापूर्वीच तयार करण्यात आला आहे। तर समोर अर्थवर्क हे केल्या गेल्याचे आपल्याला दिसत आहे। गुगल मॅपमध्ये या ठिकाणी दिसत नसले तरी या ठिकाणी आता नव्याने अर्थवर्क हे चालू करण्यात आल्याची माहिती आपणास मिळाली आहे। गुगल मॅपमधली इमेज ही काही काळापूर्वीची असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला ते अर्थवर्क दिसणार नाही, परंतु या ठिकाणी समोरच्या दिशेला काही नाल्यांवरती छोटे मोठे जे पूल आहेत ते पूर्णपणे बनून तयार झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे। कळंब रेल्वे स्टेशन नंतर येणारा हा पहिलाच पूल होता, तो तयार झाला आहे। तर या ठिकाणचा दुसरा पूल देखील तयार करण्यात आला आहे। या ठिकाणचे अर्थवर्क हे काही प्रमाणात पुढे गेल्याचे असू शकेल। त्यानंतर अशाच प्रकारे या शेतांच्या मधातून ही रेल्वे लाईन मार्ग काढत समोर जाणार आहे व तिसरा पण पूल या ठिकाणी आपण पाहू शकतो की एका छोट्या नाल्यावरती हा पूर्णपणे तयार करण्यात आला आहे। या ठिकाणावरून आता पुढे अजून देखील ही रेल्वे लाईन सरळ दिशेत जाणार आहे आणि पुढे येणाऱ्या कळंब ते राळेगाव या रस्त्याला या ठिकाणी ही रेल्वे लाईन जी आहे ती क्रॉस होत आहे। गुगल मॅपवरील इमेज ही काही दिवसांपूर्वीची असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला पुलाच्या निर्मितीकरिताचे जे पिलर आहेत ते तयार झालेले दिसून येत आहेत। या ठिकाणी आपण अपडेट घेतला त्याही वेळेला हे पिलर तयार झाल्याचे आपल्याला निदर्शनास आले होते। या ठिकाणी गर्डर लॉन्चिंग ही केल्या जाऊ शकते, परंतु त्या ठिकाणची आत्ताची ताजी अपडेट आपल्याला प्राप्त झालेली नाही। परंतु आता साधारणतः लवकरच या ठिकाणचे देखील अर्थवर्क हे फायनल करून त्यावर ट्रॅक लेईंगचे काम हे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। समोर आपण पाहू शकता की या ठिकाणी जरी आपल्याला दिसत नसले तरी अर्थवर्कचे काम हे आता सर्वच लोकेशनवर सुरू करण्यात आले आहे। तर आता आपण कळंब या शहरापासून 3 किलोमीटर अंतरावरचा हा अपडेट बघत आहे आणि या ठिकाणी एका डोंगराच्या शेजारून ही रेल्वे लाईन जी आहे ती उजवीकडे वळण घेत आहे। कळंब शहरापासून साधारणतः 3 किलोमीटर अंतरावरूनच ही रेल्वे लाईन पास होत आहे। कळंब रेल्वे स्टेशन नंतर या ठिकाणी आपण पाहू शकता की हेटी व दुर्ग या गावांकडे जाणाऱ्या या वाय पॉईंटवर आता पुलाच्या निर्मितीचे कार्य हे नव्याने सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे। हा जो भाग आहे हा डोंगरालगतचा भाग असणार आहे। त्यापुढे एका नाल्यावरील हा पूल देखील
तर मित्रांनो, आता ही रेल्वे लाईन कळंब शहरापासून 5 ते 7 किलोमीटर अंतर पुढे आली आहे आणि या ठिकाणी पाहू शकता की चापर्डा या गावाच्या अगदी लगतच ही रेल्वे लाईन पास होत आहे। तर या ठिकाणावरून अगदी 200 मीटर अंतरावर नागपूर तुळजापूर हा नॅशनल हायवे देखील आहे। डोंगर दऱ्यांच्या शेजारून ही रेल्वे लाईन समोरच्या दिशेने पास होत आहे। कळंब ते तिवसा म्हणजे यवतमाळ शहराच्या 20 किलोमीटर पहिले व 20 किलोमीटर नंतरपर्यंत ही रेल्वे लाईन संपूर्ण डोंगराळ भागातून पास होणार आहे। त्यामुळे या रेल्वे लाईनचे या ठिकाणचे जे काम आहे ते अतिशय कठीण मानले जात आहे। परंतु आता आपण पाहू शकता की जे महत्त्वाचे कार्य काँक्रिटीकरणाचे असते ते सगळ्या ठिकाणी जवळपास फायनल झाल्यामुळे केवळ अर्थवर्कचे जे काम आहे ते बाकी आहे। आता बेलोना गावाच्या हद्दीमध्ये ही रेल्वे लाईन आली आहे आणि याच ठिकाणी टनलच्या निर्मितीच्या कामाकरिता या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंपनीचा प्लांट आपण पाहू शकता। बेलोना गावाच्या हद्दीमध्येच कळंब ते यवतमाळ यांच्यामध्ये असणारी साधारणतः 2.5 ते 3 किलोमीटर लांबीची जी टनल आहे ती बनवण्यात येत आहे आणि हा जो समोर आपण पाहू शकता की रेल्वे लाईनचे जे अर्थवर्क आहे हे टनलकडे जात आहे। समोर आपल्याला दिसेल की डावीकडे वळण घेऊन ही रेल्वे लाईन आता या डोंगराळ भागामध्ये शिरलेली आहे आणि या डोंगराळ भागामध्ये आता या टनलचे जे काम आहे ते या ठिकाणावरून सुरू झाले आहे। या ठिकाणाहून या टनलची सुरुवात कळंबच्या दिशेने होणार आहे। साधारणतः 2.5 ते 3 किलोमीटर लांबीची ही सिंगल ट्रॅक रेल्वे लाईनची टनल जी आहे ती असणार आहे। हा संपूर्ण भाग हा डोंगराळ तसाच जंगलाचा भाग आहे व या टनलचा जो एंड पॉईंट आहे हा समोरच्या दिशेने कार्ली गावाच्या हद्दीमध्ये आहे आणि या ठिकाणी आपण समोर पाहू शकता की जो एंड पॉईंट आहे त्या ठिकाणचा हा कन्स्ट्रक्शन प्लांट आहे। यवतमाळच्या दिशेला 2.5 ते 3 किलोमीटर अंतर पार केल्यावर ही टनलद्वारे ही रेल्वे लाईन या खालच्या दिशेने पुढे येणार आहे। या ठिकाणी या टनलचा एंड पॉईंट असणार आहे। त्याबद्दल आपण मागेच अपडेट घेतलेला आहे। समोर आपल्याला जो प्लांट दिसतो आहे तो एंड ठिकाणचा एंडिंग पॉईंटवरचा कन्स्ट्रक्शन कंपनीचा प्लांट आहे। तर या ठिकाणी ही टनल जी आहे ती पूर्ण होऊन समोर अर्थवर्क जे आहे ते खालच्या दिशेने येणार आहे। त्याचा अपडेट आपण पुढे घेऊया। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा अपडेट हे कमेंट करून जरूर कळवा। आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये।